महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच प्रश्नावरून रणकंदन माजलंय, ते म्हणजेच आरक्षण। एका बाजूला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरेच्या मागणीवर ठाम आहेत, तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे ओबीसी कोट्याला धक्का लागू नये म्हणून ढाल बनून उभे टाकलेत। हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधला वाद नाहीये, तर हे युद्ध आहे महाराष्ट्रातील दोन मोठ्या समाज गटांच्या अस्मितेचं, सवलतीचं आणि राजकीय वर्चस्वाचं। जरांगे यांचा आक्रमक हट्ट, भुजबळांचा ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरवून केलेला एल्गार आणि या सगळ्यामध्ये अडकलेली महायुती सरकारची बिकट वाट। नेमका कोणत्या नेत्याचा अजेंडा यशस्वी होणार आणि या संघर्षाचा आगामी निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार, याच ज्वलंत प्रश्नांचं उत्तर तुम्हालाही जाणून घ्यायचंय ना, मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी। मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरचा हा मोर्चा किती विशाल होता हे तर आपण सगळ्यांनीच पाहिले। मराठा समाजांनी केलेल्या या संघर्षानंतर शासनाकडून त्यांच्या 7 मागण्या मान्य करून GR काढण्यात आला। मात्र यानंतर ओबीसी समाजात असंतोष पाहायला मिळाला। अनेक ओबीसी नेत्यांनी ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्यास विरोध केला। यात सत्तेत असलेलेही नेते सामील होते। एकीकडे महायुती सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या, मात्र सरकारमधीलच नेते छगन भुजबळ यांनी या निर्णयाला मात्र विरोध कायम ठेवला। अलीकडे जरांगे यांनी भुजबळ पागल झालेत असं म्हणत टीका केली। याला भुजबळ यांनीही प्रत्युत्तर दिलं। मात्र जरांगे आणि भुजबळ यांच्या या वादामुळे या 3 चाकाच्या सरकारमध्ये मात्र इंजिन बिघाड व्हायचे संकेत मिळत आहेत। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका आता तोंडावर आल्यात। आता अशातच मराठा आणि ओबीसी हे दोन्ही वोट बँक मोठं आहेत आणि अशातच सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। आता या निर्णयात कोणतरी एक नेत्याची विकेट मात्र पडणार हे वेगळं सांगायला नको। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो महाराष्ट्रातील 2 प्रमुख आरक्षित गटांच्या राजकीय वर्चस्वाच्या आणि हिताच्या संघर्षाचे प्रतीक आहे। मात्र यात कोणाचं हित सरकार साधणार हेही तितकंच महत्त्वाचं आहे। या 2 नेत्यांमधील शाब्दिक युद्ध कधी सुरू झालं आणि त्यांनी एकमेकांना नेमकं काय सुनावलं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। आधी ते समजून घेऊया। 2023च्या उत्तरार्धात जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा चेहरा बनल्यानंतर हा संघर्ष वाढला। ऑक्टोबर 2023 मध्ये भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यातून देण्यास स्पष्ट विरोध केला। त्यांनी जरांगेच्या मागणीमागे राजकीय शक्ती असल्याचा आरोप केला आणि सगळे सोयरेला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाचे मोर्चे काढण्यास सुरुवात केली। त्यानंतर नोव्हेंबर 2023ला याला उत्तर देताना जरांगे पाटलांनी थेट भुजबळांवर हल्ला केला। त्यांनी भुजबळांचा उल्लेख मराठा आरक्षणाचे मोठे विरोधक असं करत आरक्षण मिळू नये म्हणून अडथळे निर्माण करत असल्याचे आरोप सुद्धा केले। त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये म्हणजेच मुंबई मोर्चापूर्वी भुजबळ यांनी जरांगेच्या आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका अधिक जोरकसपणे मांडली आणि आता ही टीका आता अधिकच तीव्र झाली आहे। जरांगे यांनी थेट भुजबळांवर मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हणत बावचाळलाय असं शेलक्या भाषेत टीका केली। इतकंच नव्हे तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एका मोठ्या पक्षावर मराठा आरक्षणाचं वाटोळ करण्यासाठी षडयंत्र रचल्याचे गंभीर आरोप सुद्धा केलेत। पण या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम जर कुठे दिसत असेल तर तो थेट सत्ताधारी महायुतीमध्ये। छगन भुजबळ हे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून सरकारचा एक महत्त्वाचा भाग आहेत। त्यांच्याकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी दबावाचे राजकारण सुरू असल्याचं दिसतं। भुजबळ यांनी ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरवून महायुतीच्या नेतृत्वावर स्पष्ट संदेश दिलाय की जर ओबीसी कोट्याला धक्का लावल्यास राजकीय परिणाम भोगावे लागतील। त्यामुळे एकीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास प्रचंड दबाव आणि दुसरीकडे भुजबळांमुळे ओबीसी समाजाला दुखू न शकण्याची मर्यादा। परिणामी काय तर महायुतीमध्ये ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये संतुलन राखण्याची मोठी कसरत सुरू आहे। जरांगे पाटलांचे थेट अजित पवार आणि एका मोठ्या पक्षावर केलेले षडयंत्राचे आरोप याच अंतर्गत तणावाची साक्ष देतात। महाराष्ट्राच्या सत्ताकरणात आता ही संतुलनाची कसरत किती काळ टिकेल याचा
काही जास्त भरोसा दिसत नाही। त्यामुळे हे दोन्ही नेते त्या पातळीवर शर्तीचे प्रयत्न करत आहेत। छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे सर्वात मोठे आणि जुने नेते आहेत। त्यांच्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हे त्यांच्या राजकारणाचं मुख्य आधारस्तंभ आहे। तर जरांगे पाटील यांची सगळे सोयरी मागणी मान्य झाल्यास ओबीसी कोट्यात मराठा समाजाची मोठी घुसखोरी होईल आणि ओबीसींना मिळणाऱ्या सवलती कमी होतील अशी भुजबळांना भीती आहे। इतिहासातले जरी पानं आपण चाळून बघितली तर हे स्पष्ट होतं की भुजबळांचं राजकारण हे ओबीसीचे अस्मितेभोवती फिरत असतं। तर दुसऱ्या बाजूला आहेत मनोज जरांगे पाटील। जरांगे पाटील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून देण्याची मागणी जरांगेंनी चांगलीच लावून धरली आहे। त्याच्यासाठी हा न्याय आणि हक्क आहे। मराठा समाजाचा एक चेहरा आणि प्रभावी नेता म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत असतात। सर्वसामान्य मराठ्यांच्या पोरांसाठी त्यांचा हा एक न्यायाचा लढा आहे आणि याच लढ्यामध्ये भुजबळ हे अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप मनोज जरांगे करत असतात। त्यांच्या आंदोलनातून एक मराठा लाख मराठा ही राजकीय शक्ती पुन्हा एकदा संघटित झाल्याचंही पाहायला मिळतं। अनेक उपोषणे आणि आंदोलन करून सरकारला आपल्या 7 मागण्या पूर्ण करण्यास जरांगेंनी भाग पाडले। आता त्यामुळे मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अनेक आशा सुद्धा लागल्यात। आता या सगळ्या वादाला कायदेशीर आणि घटनात्मक पेचाची सुद्धा धार आहे। छगन भुजबळ यांनी सातत्याने हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय की मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं हे संविधानात्मक चौकटीत बसणार नाही। घाईघाईत दिलेला कोणताही अध्यादेश किंवा GR न्यायालयात टिकणार नाही, कारण ओबीसी आरक्षणाच्या जागा आधीच निश्चित झालेल्या आहेत आणि एकूण आरक्षणाची 50% मर्यादा काही ओलांडता येणार नाही। आता या भूमिकेमुळेच ते सगळे सोयरेच्या मागणीला कायदेशीर आव्हान देण्यावर भर सुद्धा देत आहेत। पण यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांचा अँगल पूर्णपणे वेगळा आहे। त्यांच्यासाठी हे आंदोलन भावनात्मक आणि सामाजिक न्यायाचं आहे। ते म्हणतात की जर जुन्या कुणबी नोंदी उपलब्ध असतील तर सगळे सोयरेची अंमलबजावणी करून मराठा समाजाला लगेच न्याय द्यायला हवा। यासाठी गाझी गॅझेट आणि नोंदीचा आधार घेऊनच ते कायदेशीर लढाई लढण्याची सरकारला सक्ती करत आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर एकीकडे भुजबळ यांची कायदेशीर कठोरता विरुद्ध जरांगे यांचा समाजाचा न्याय आणि भावनात्मक मागणी, या दोन टोकाच्या मुद्द्यांमध्ये आता महाराष्ट्रातील आरक्षण प्रश्न अडकलाय। यातून कोणता मार्ग निघतो यासाठी न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागू नये। मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाजगट महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा ठरवणारी मोठी वोट बँक आहेत। त्यामुळे छगन भुजबळ असोत किंवा मग मनोज जरांगे पाटील, दोघंही केवळ आरक्षणासाठी भांडत नाहीयेत, तर ते आपापल्या समाजाची मते सुरक्षित ठेवून राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। भुजबळांना ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व मजबूत करायचंय, तर जरांगे यांना मराठा समाजाचं नेतृत्व सिद्ध करून त्यांच्या मतांवर प्रभाव टाकायचा आहे। थोडक्यात काय तर आरक्षणाची ही लढाई आता वोट बँकेच्या गणितावर येऊन थांबली आहे आणि जो या लढाईत जिंकणार तोच महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणावर आपला ठसा उमटवणार। आता या वोट बँकेच्या राजकारणात सर्वात जास्त अडचण झाली आहे ती म्हणजेच महायुती सरकारची। दोन्ही बाजूनी होणारी टोकांची टीका आणि आंदोलन यामुळे सरकारची अवस्था इकडे आड तिकडे वीर अशी झाली आहे। एकाच वेळी या दोन मोठ्या समाज गटांना दुखवल्याशिवाय कोणताही निर्णय घेणं सरकारला अवघड झाले। मराठ्यांना लगेच न्याय दिला तर ओबीसी समाज नाराज होतो आणि ओबीसींना संरक्षण दिलं तर जरांगे पाटील आक्रमक होतात। त्यामुळे सरकारकडे निर्णय घेण्याऐवजी वेळ काढूपणा करण्याशिवाय दुसरा पर्याय आता उरला नाही, असं थेट आरोप जरांगे पाटील सातत्याने करत आहेत। थोडक्यात काय तर राजकीय फायदा तोटा पाहून निर्णय घेण्याच्या नादात महायुती सरकारची मोठी कोंडी झाली आहे आणि याच कोंडीचा फायदा विरोधी पक्ष निवडणुकीत उचलण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचा नेता आता आरक्षणाचा तिढा सोडवतो की केवळ सत्ता वाचवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।